नमस्कार, सुरू.com या नव्या व्हिडिओ तुमचं स्वागत. मी विशाल. आता माझ्यासोबत सदाभाऊ खोत आहेत. विधानसभेच्या निकालानंतर एक नवीन वाद समोर आला ईव्हीएमचा वाद आहे. रोहित पवारांचे आरोप आहेत. तिकडे पश्चिम महाराष्ट्रातला निकाल आहे. अनेक गोष्टी आहेत. सदाभाऊ खोत यांच्याशी मी बोलणार आहे. नंतर गोपीचंद पडळकर पण इथे बाजूला आहेत. मी त्यांच्यासोबत सुद्धा बोलणार आहे. आत्ता निकालानंतर एक ईव्हीएमवर जो आरोप होतोय, हा ईव्हीएमवरचा खरंच संशय आहे, पराभव जिव्हारी लागलेला आहे की नेमकी कारण काय आहे त्याची? नवं तंत्रज्ञान राजीव गांधींनी आणलं म्हणून टेमडा काँग्रेस मिरवत होती. अरे तुमच्या काळामध्येच ईव्हीएम आलं. आणि जर तुम्ही इंजिनियरही तुमच्याकडे आहेत लोक, तुम्ही ते हॅक करून दाखवा ना निवडणूक आयोगासमोर. पृथ्वीराज बाबा यांनी सांगितलेलं होतं, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी, की हे मशीन हॅक होऊ शकत नाही. अनेक देशाचे हॅकर त्यांनी बोलवलेले होतं, ते असफल ठरलं. आणि म्हणून मला वाटतं की या पराभवाला सामोरे जायचं धाडस हे महाविकास आघाडीतल्या नेत्यांच्यामध्ये नाही आहे. आणि नवं तंत्रज्ञान हे स्वीकारतील तर कसं? हे सगळं गडी कॉपी करून पास झाली ती. त्यामुळे यांना तंत्रज्ञान काय आहे हे माहितीच नाही. मला रोहित पवार खूप आक्रमक आहेत. मला कर्जत जामखेडच्या निकालाचं ॲनालिसिस तुमच्याकडून करून घ्यायचं आहे. मलाच संशय आहे की रोहित पवारांनी निश्चितपणानं तिकडच्या मशीनच्यामध्ये ईव्हीएम मशीनमध्ये काहीतरी गडबड केलेली आहे. त्यामुळं ते विजय झाले. या महाराष्ट्राचा जर ट्रेंड पाहिला तर महाविकास आघाडीवाल्यांना पराभूत करण्याचा होता. मग रोहित पवार कसं निवडून आलं याचं कुठंतरी चौकशी होणं आता अत्यंत गरजेचे आहे. तुमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जो निकाल लागला, त्यांचं असं म्हणणं आहे की जयंत पाटील कसं काय एवढं कमी लीड होऊ शकतं? ते कसं निवडून आलं या ट्रेडमध्ये? कारण मी त्या तालुक्यातला शेतकरी विरोधात होता, लाडकी बहीण विरोधात होता. निश्चितपणानं जयंत पाटील अमेरिकेत शिकलेले आहेत आणि ते इंजिनियर आहेत स्वतः. त्यांनी काहीतरी सेटिंग लावून मशीनमध्ये गडबड केलेली आहे. त्यामुळं ते निवडून आलं, नाही तर ते आलं नसतं. ही जी वाढलेली मतं आहेत ती नेमकी कोणाची आहेत? म्हणजे वाढलेली मतं ओबीसींची आहेत, महिलांची आहेत, की ही मॅनेज केली जसं त्यांचं म्हणणं आहे? ही वाढलेली मतं गावगाड्यातल्या शेतकरी शेतमजूर बाराबुलतेदाराचे आहेत, लाडक्या बहिणीचे आहेत. अरे मतदाराचा तर अवमान करू नका. ही वाढलेल्या मतावर जर तुम्ही त्यांना बोलत असाल तर जिल्हा परिषद पंचायत समितीला तुमचा सुपडा साप ही येत नाहीत आता तुमच्याकडं. पण तिकडे जतच्या निकालावर मी त्यांच्याशी बोलणारच आहे. पण जतमधले मतं असतील तिथे एवढं मतांचं विभाजन होऊन पण ते म्हणतात पडळकर आले. तुमच्या बाजूच्या शिराळामध्ये निकाल बदलला. काय आहे हे प्रस्थापित आहे. ह्यांना वाटतं राजकारणाचा 7-12 आमच्याच नावावर आहे. काय आता आम्ही तुम्हाला इतर हकातवे ठेवले, त्यामुळे हे गडी आता जळायला लागली. ते आता येऊ नाच सोडा तुम्ही. आणि आम्ही केली 60-70 वर्षे शेती, आता तुम्ही शेतात याच, आम्ही इकडं तुम्ही शेताकडे, बदल करूया आता. तर हे होते सदाभाऊ खोत. त्यांनी निकालावर ते बोललेत. आपण गोपीचंद पडळकर यांच्याशी पण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे ईव्हीएमचे आरोप, कर्जत जामखेडला रिकाउंटिंगची मागणी होते. कर्जत जामखेडचा निकाल फिरणार आहे का परत? हे बघा, आता त्या निकालाचं काही होऊ द्या, रोहित पवाराचा तो पराभव आहे. 1100 मतं म्हणजे काय हो? एका गल्लीत तेवढी मतं असतात. आज हा एवढा आव्हानात होता महाराष्ट्रभर, मी असं केलं आहे, मी तसं केलं आहे, मी अमुक केलं आहे. मागं माड्यामध्ये शरद पवार खासदार झाले होते 2009ला. तेव्हासुद्धा माड्यातल्या लोकांना त्यांनी असं स्वप्न दाखवलं होतं की हा पंतप्रधान पदाचा कॅन्डिडेट आहे, उमेदवार आहे, आणि माड्याचा पूर्ण कायापालट होणार, रस्ते होणार, गटारे होणार, विमानतळ होणार, MIDC होणार, अशी स्वप्न दाखवायला हे पवार नंबर 1चे आहेत. तसं स्वप्न यांनी कर्जत जामखेडच्या लोकांना दाखवलं. मोठा कोंबडा दाखवायचा कमरे एवढा, तिकडं लोक नेऊन जेवायची, त्यांना पोल्ट्री दाखवायची, चिकन खायला घालायचं. हे बोगस लोक आहेत. त्यांना एका टर्ममध्ये 1000वरती लोकांनी आणलेला आहे. आता तो निकाल हा पडल्यातच जमा आहे हो. आज तो नैतिक पराभव आहे रोहित पवारांचा. हा एकदम वरच्या रेसमध्ये चालला होता. म्हणजे सल्ले सगळे आंतरराष्ट्रीय लेवलला देतो. तुम्ही ट्विटरवर बघता त्यांचं. पार ओबामाला काय करायचं असलं तर सल्ला ह्याचा असतो, पुतीननं काय करायचं सल्ला रोहित पवारचा असतो. ह्याला मतदारसंघातलं कळलं झालं आहे. आज माझ्यावर टीका करायचा, हा मागच्या दारानं आला आहे, ह्याला देवेंद्र फडणवीसांनी बोलायला ठेवलं आहे. अरे मी आता 40,000 मताने आलो, तू 1,000 मताने आला. म्हणजे तुझी लायकी काय राहिली सांग? मी पण मतदारसंघ बदलून आलो आहे, तिथल्या लोकांनी मला स्वीकारलं. आता रोहित पवारांच्याकडे दुसरं काम शिल्लक नाही. त्याला फक्त आता ईव्हीएम मशीन हाच लपायला ह्यांना जागा आहे महाविकास आघाडीला. आता दुसरी कुठली लपायला जागा नाही. लोकांनी ती ठेवलीच नाही. लोकांनी पार ह्यांचा जातीवादाचा किडा चिचून टाकलेला आहे. आता ते काही करू शकत नाही. कर्जत जामखेडमध्ये विजय होऊन सुद्धा तो जिव्हारी लागला रोहित पवारांच्या. आणि ईव्हीएमवरचे आरोप आहेत. नेमका ईव्हीएमचा घोळ काय? हे बघा, ईव्हीएममध्ये
आता सांगा, मी 2019ला अजित पवारांच्या विरोधात बारामतीची निवडणूक लढलो. मी भाजपचा उमेदवार होतो, बरोबर. अजित पवार तर तेव्हा आमच्या विरोधात होते. आता मग जर EVMचा घोटाळा असला, माझं डिपॉझिट गेलं असतं का? सांगा ना तुम्ही. 10-20 हजारानं 50 हजाराच्या फरकाने मी पडलो असतो. माझं डिपॉझिट गेलं. सदाभाऊ खोत हे नुसत्या 12-13 हजार मतांनी पडलेत, म्हणजे 24-25 हजार, म्हणजे 12-13 मार्जिननं पडलेले आहेत. मग सदाभाऊ खोत पडले असते का लोकसभेला? एक माणूस आम्हाला महत्त्वाचा होता का नाही सांगा? आता लोकसभेमध्ये आमच्या कमी सीटा आल्या. EVM असतं तर काय मोदी साहेबांच्या सरकारमध्ये नको आहेत आम्हाला लोक? अरे, जेव्हा तुमचा पराभव होतो तेव्हा तुम्ही EVMचा आवाज करता. आता लोकसभेच्या वेळेस हे काय म्हणले, महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीचा सुपडा साफ केला. महायुतीनं नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधात मतदान केलं, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या केलं. तुम्ही स्टेटमेंट काढून बघा ना, याच लोकांचे काय आहेत. आणि आता तुमचा सुपडा साफ केल्यानंतर तुम्ही आता EVMचा घोटाळा आहे. तो जयंत पाटील म्हणतो 50 हजाराचं सेटिंग आहे. और काय येडापणा, ह्यो तर शिकलेला माणूस आहे. मी म्हणतो आमचा मेंढका बरा, ह्याला अक्कल कमी आहे, मेंढक्याला अक्कल आमच्या जास्त आहे. आणि त्यामुळे मी आपल्या माध्यमातून असं चॅलेंज केलं की जर जयंत पाटलाचं असं म्हणणं आहे, रोहित पवाराचं असं म्हणणं आहे की 40-50 हजाराचं सेटिंग यांनी करून ठेवलं आहे, हे तर दाखवा. महात्मा गांधीच्या पुतळ्याच्या समोर येऊन डेमो दाखवा. सदाभाऊला मला बोलवा, मी तुम्हाला बक्षीस देतो. जयंत पाटलाला 50 रुपये आणि 51 रुपये सदाभाऊंचे, असे 101 रुपये मी त्यांना देणार. जर दुसरा कोणी हॅकर असेल एकदम टॉपचा आणि त्याने हॅक करून दाखवलं, त्याला 11 लाख रुपये आम्ही बक्षीस देणार. मला जतवर पण एक प्रश्न विचारायचा आहे, पण त्याआधी महाराष्ट्रातल्या काही मतदारसंघाबाबतीत घनसावंगी असेल, बीडमधल्या काही मतदारसंघ असतील, देवेंद्र फडणवीसांना 2.5 वर्ष एक मराठांच्या विरोधातला विलन बनवलं होतं. पण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात किंवा भाजपच्या मागे मराठा समाज खूप मोठ्या प्रमाणात उभा राहिला, खूप मतदान झालं. घनसावंगीसारख्या मतदारसंघात राजेश टोपेंचा पराभव झाला. हे मतं एवढ्या प्रमाणात कशी फिरले, अपेक्षित होतं आधी? हे बघा, मराठा समाजाच्या पूर्णपणे लक्षात आलेलं आहे की हे राजकारण काय चालू आहे. ज्या दिवशी असीम सरोदेचं स्टेटमेंट आलं, त्यांनी काय म्हटलं की मला शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरेंनी पाठवलं होतं की निवडणुकीमध्ये तुम्ही माघारी घ्या. त्याच दिवशी महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजाच्या पूर्णपणे हे राजकारण सुरू आहे लक्षात आलं. त्यामुळे गरीब मराठा समाज पूर्ण ताकदीनं भाजपसोबत राहिला, महायुतीसोबत राहिला. आणि OBC तर 90-95% तर महायुतीसोबतच राहिला आहे. तुम्ही निवडणुकीच्या आधी तुम्ही असाल, छगन भुजबळ असेल, खूप मोठ्या प्रमाणात सभा मेळावे झाले होते. त्याचा या सगळ्या याच्यात खूप फायदा झाला? 100% सगळा OBC ताकदीनं देवाभाऊंच्या पाठीमागे उभा राहिला. कारण OBCच्या आरक्षणाचं संरक्षण हे देवाभाऊंनी केलं, हे सगळ्या लोकांना माहीत आहे. त्यामुळे सगळी लोक पूर्ण शक्तीनिशी हे महायुतीच्या सोबत ठामपणे उभं राहिली आणि त्यांनी निकालात दाखवून दिलं. गावातला सुतार, लोहार, कुंभार, नाविक, छोटे छोटे समाज त्यांनी काय बोलले नाहीत, पण त्यांनी मत कमळावरती टाकलं. या निवडणुकीमध्ये खूप प्रस्थापित त्यांना धक्के दिलेत मतदारांनी. राजेश टोपे असतील किंवा बीड जिल्ह्यात तुम्ही निकाल पाहिले, खूप प्रस्थापित इकडे पडलेत, थोरात पडलेत. ही एवढं मोठ्या प्रमाणात ही मतं का बदलली आहेत? हे सगळे हवेत होते. यांना वाटतं लोकसभेमध्ये संविधान आणि लोकसभेमध्ये जो जातीवाद केला त्या पद्धतीनं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण होईल, पण तसं काय झालं नाही. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे उलटं झालं. लोकांनी यांना घरात बसवलं. मला जतबद्दल शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. आपण जेव्हा तुमची मुलाखत तिकडे मी केली जात मतदारसंघामध्ये, तेव्हा तो एक सस्पेन्सचा काळ होता. तुम्ही कॉन्फिडंट होतात, पण तिकडे तुम्ही बोलला होतात, पण तिकडे तो एक सस्पेन्सचा काळ होता की लिंगायत मतांचं कसं होणार, काय होणार. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात मताधिक्य अपेक्षित होतं का? ते कसं मिळालं? तुम्ही कशी? माझ्या मोबाईलमध्ये माझ्या सगळ्या सहकारी मित्रांचे SMS पण आहेत. ज्या दिवशी मतदान झालं त्यांचे SMS असं आहे की 30 हजारापासून 35 हजार 40 हजारपर्यंत आपण निवडून येणार. लोकांना फुल्ल कॉन्फिडन्स होता. गावगाड्यात ज्यांनी काम केलं त्यांना कॉन्फिडन्स होता आणि मलाही होता, सदाभाऊला पण होता. आमचे नेते सगळे काळजीत होते. फडणवीस साहेब तर इतके काळजीत होते की किमान 50 वेळा त्यांनी चौकशी केली असेल की तू काही करून निवडून आला पाहिजे. वाटेल ते तुम्ही तिथं जे आपल्यात बंड वगैरे झाले त्यांना समजावून सांगा. पण म्हटलं तुम्ही निवांत राहा. लोकांनी त्यांचं मत तयार केलेलं आहे. त्यांना महायुतीला मतदान करायचं आहे. नरेंद्र मोदी साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांना मतदान द्यायचं आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूने त्यांना उभा राहायचं आहे. त्यामुळे तिथं काय अडचण येईल असं मला वाटत नाही. मी असं आधीच सांगितलं होतं. त्याबद्दल स्वतः देवेंद्र फडणवीस पण चिंतित होते. काळजीत होते. म्हणजे मी निवडून यावं अशी त्यांना काळजी होती. आणि त्यांनी काळजी केल्यामुळं आम्ही जास्त स्पीडला लागलो, जास्त काम केलं. सदाभाऊ आणि मी झोकून देऊन तिथं मतदारसंघामध्ये उतरलो. त्यांची काळजी म्हणजे मी निवडून यावं हीच होती. तर खूप धन्यवाद. तर इथे गोपीचंद पडळकर, आपण सदाभाऊंशी सुद्धा बोललो, गोपीचंद पडळकर यांच्याशी बोललो. इथे जत मतदारसंघातल्या काही गोष्टींवरती आपण बोललो आणि इतर महाराष्ट्रातल्या निकालावरती पण आपण बोललो. EVMवरती सध्या जे आरोप होत आहेत त्यावरती आंदोलन करतायत आणि ते आंदोलन करता करता इथे महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर त्यांनी हे आंदोलन केलं आहे. तर गोपीचंद पडळकर यांनी जे मुद्दे सांगितलेत, निकालाचं जे ॲनालिसिस त्यांनी केलं आहे,
त्याच्यावर तुम्ही पण व्यक्त व्हा. रोहित पवारांच्या आरोपांवर तुम्ही व्यक्त व्हा. तुम्हाला काय वाटतं सांगा. सदाभाऊ जे बोलले त्यावरही तुम्ही व्यक्त व्हा. हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत.